मुसळधार पावसाचा जोर कायम असून हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलेला आहे। जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडावं असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय। नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे। ठिकठिकाणी पावसाचं पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून परिसरातील जनजीवन देखील विस्कळीत झालंय। आपण आता महामार्गावरील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील जव्हार फाटा या भागामध्ये आहोत। आपण पाहू शकता दृश्यामध्ये मसान देवी ट्रान्सपोर्टच्या 8 ते 10 ट्रक या पाण्याखाली गेलेले आहेत आणि त्या नादुरुस्त अवस्थेत सध्या आहेत। त्याच पद्धतीने नंदा खानावळ म्हणजे हॉटेल आहे ते सुद्धा पाण्याखाली गेलेले आहे। हा जव्हार फाटा जो भाग आहे या भागातील मुख्य नाला, या मुख्य नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे आणि अतिक्रमण करून भराव केल्यामुळे हा नाल्यातील पाण्याचा प्रवाह त्याला अडथळा निर्माण झाल्यामुळे आठवडाभर दुसऱ्यांदा पाण्याखाली गेलेला आहे। मोठं नुकसान झालेलं आपण पाहू शकता। पालघर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। TV9 मराठी नाविद शेख।